खात्री आहे तिची, कोणी तिच्या अंगाला हात न लावू शकत. अरे मी लावतो हात. लागली बीट, लागली 100 लागली लागली. लात लागली की? लागली नाही, मारली. लाज नाही वाटत पोरीच्या अंगाला हात लावायला? बापाचा माल समजलात वय? पोरगी आहेस तू, मला वाटलं पोरगा. मग एवढी पोरं होती की त्यांच्या नाही अंगाला हात लावला? मीच दिसली वय तुला? जायला हवालदारला पडतेस ढुंगणावर, ते सुद्धा सरकारी पोशाखात. तुला मी माझ्या बाकी काय मी कोण आहे माहितीये का? माहितीये. खुळा हवालदार. बरोबर. कोण तू हवालदार? आणि मी कोण हाय माहित आहे तुला? जास्त शहाणपणा करू नकोस, साहेबांसमोर उभा करतो. चल पटक भावनी पुढची. अरे चल, मी कुणाच्या बापाला भीत नाही. हवालदार कोण आहे? हा सोड. चावट तिच्या माझी कच्ची बच्ची दाखवतो बरोबर पोलीस स्टेशन म्हणजे. कुठे आहे तुझं पोलीस स्टेशन? हे नाही, हे पोस्ट ऑफिस आहे. पोलीस स्टेशन आत नाही. साहेब का रे, याला कशाला आणलाय? हा नाही, हा ही आहे. असं काय बघताय माझ्याकडं? बाई कधी बघितली नाही काय? तशा रोज पाहतो, पण पुरुष वेशातली आजच पाहिली. हीच ती पोरगी रस्त्यावर दंगा करत होती. काय रे? काय करणार साहेब? बाहेरची 4 पोरं येऊन दादागिरी करत होती. दिली ठेवून एकेकाला. रस्त्यावर एकटी झोपायला लाज नाही वाटत? तुम्हीच सांगा साहेब, रस्त्यावर काय आणि घरात काय? एकटं झोपणं गुन्हा आहे काय? करला आई जीव घालत नाही, बाप भीक मागू देत नाही, मग मी कुठे जाणार? तुमच्या घरला येऊ? नको साहेब, तुमचंही पाकिट मारेल ती. खबरदार मला पाकिट मार म्हणाल तर. बघा साहेब, माझ्या खिशात बघा काय आहे का? पॅन्टीच्या खिशात नसेल, वरच्या खिशात असेल बघ. नाही साहेब, माझ्या मालकीचा माल आहे, चोरीचं नाही. का रे, अशीच ड्युटी करतो काय रोज? मग सांगते काय साहेब, हे माझ्यावर रोज लाईन मारत असतात. काय ना काहीतरी निमित्त काढतात आणि धरतात मला. बोमला, मी तुला धरतोय? मग काय मी तुम्हाला धरते? तुझा चला आता. थँक्यू साहेब. मला येडावून गेली. येडवणार नाही तर काय, पुऱ्या शिवाय घेऊन येतोस तिला, मूर्ख. आता पुढच्या वेळेला रेड हँडच पकडतो तिला. हॅलो. येस. ए साल्यानो, पाकिट कुठे आहे?
हे घे. पैसे तर नाही काढलेस? अगं चोर चोराची चोरी करत नाही. तू चोर म्हणा आम्ही चोर. हवालदार तो कोण? तो तो चोर मोर. तुला बघून लोण्यासारखं पागळतो. ए बोडक्या, चुप बस. अरे वा, 500 रुपये. पुष्कळ झाले की. असं कर, अर्धे तुम्हाला आणि अर्धे मला. हा खिसा होय तुझा. अरे इथं कोण हात लावू शकत नाही. सांभाळ नाही तर दरोडा पडायचा. दुसरं काय नाही, बेवड्या बापाला दिसायला नको ना म्हणून. त्यात आणखी उद्या गटारी अमवाच्या. अरे गटारात पडणाऱ्याला आमोशा लागत नाही. पैसे हातात पडले की आमोशा सुरू. आये, ए आये. आहा. काय ग कुठं गेली होतीस? कुठे जाणार? गेली होती तुझ्या पोटाचा खळगा भरायला. माझ्या पोटाला फुकट नाही घालत. आजवर पोचली तुला. म्हणूनच तुम्हाला मी पोचते. ए आये, हे घे पैसे. बरं झालं बाई. अगं घरात डाळ तांदूळ काय बी नव्हतं. मी विचारतच पडले होते की चूल पेटवावी का नाही. पण बरं झालं. का ग कवा धरणं वाट बघतोय मी. त्याचं काय नाही. आणखी तुला रे कशाला? कालच दिले होते की मी 50 रुपये. आता कालचा पैसा आज राहतोय. तुला ठाव नाही. अगं खाण्यापरीस प्यायलाच पैसा जास्ती लागतो. तर जशी काय साहेबाचीच पितोय. जागीरदार आहे ना का वसाड गावचा? गटारात पडूनच साजरी करणार आहेस का? अगं गटारात पडलं म्हणून काय झालं? तू आहेस की वर काढायला. आपल्याला काय बिंदास. त्या इंग्रजी कळणार नाही. झोपडपट्टी आहे ना त्यानं. ए थांबा की. चालायचं आज गटारी अमोश आहे ना. हे काय आहे? अगं परिस्थितीचं आभाळ फाटलेलं असताना सुद्धा तू शिवणकाम करून त्याला ठिगळ लावलंस. मला लहानाचं मोठं केलंस, शिकवलंस. आता कशाला जास्त त्रास करून घेतेस आई? हे बघ आता आराम कर, आराम. अरे माझ्या लेका, कामाची सवय अशी एकदम जाते होय ना. हा, तू एखादी सून बघून घरात आण बघू, मग कशी झाक आराम करते. अगं आई, काल तरी नाही का सांगायचंस आपल्या कोंडीबानं आयती धरून आणली होती एक. होय, कशी काय वाटली रे तुला? अगं आई, तो कोंडी म्हणजे एक नंबरचा वल्ली आहे बघ. अगं शेतात जर त्याला बुजगावणं म्हणून उभं केलं ना तर पाखरं सुद्धा टोची मारतील त्याला. ते जाऊ दे रे, तू आधी त्या पोरीबद्दल सांग बघू. अगं काय सांगू? हे बघ, एक पाकिट मार म्हणून तिला पकडून आणली होती. याच्यावरून ओळख म्हणजे झालं. मग तू काय केलंस? काय करणार? कायदा पुराव्याशिवाय काहीही करू शकत नाही. बरं झालं बाबा, उगाच संशयावरनं कुणाच्या आयुष्याचं मातेर व्हायला नको. का कोणास काही, पण तिला पाहिल्यावर असं वाटतं की ती पाकिटमार नसावी तशी. बरं येऊ मी, एका सभेच्या बंदोबस्ताला जायचंय. अरे असू दे असू दे, येतो मी. ये.